थेडी जाऊयात. मंत्री शंभूराज देसाई बोलतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये या ठिकाणी एनडीआरएफचे जे निकष होते त्याच्यामध्ये आपण बदल केला. आपण जे क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर होती ती आपण 3 हेक्टर केली. ह्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, ह्या स्टँडिंग आपण शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर हे बदल केलेले आहे. मला एकच राज्यातल्या जनतेला विनंती करायची आहे की एकदा संपूर्ण आकडेवारी जिल्हानिहाय, मी तर म्हणेन तालुकानिहाय जी काय आकडेवारी राज्य सरकार समोर येणार आहे ती एकदा आल्यानंतर मी एवढंच आपल्याला सांगेन राज्य सरकारची भूमिका म्हणून की कोणत्याही शेतकऱ्याला या मदतीपासून किंवा या नुकसानीतनं मदत करण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. उद्धव ठाकरेंची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकरी वाताहत झाली शेतकऱ्यांची आणि तुम्ही तेलंगणात प्रचाराला जाता, लाज वाटत नाही का? आणि मग स्वतःच्या पंचतारांची शेतीबाबत तुम्ही सांगत बसता. त्यांनी असे शब्द वापरले की जो माणूस आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात जातो तो माणूस सत्तेवर बसण्याच्या लायकीचं नाही, नालायक असा शब्द त्यांनी वापरला. अशा पद्धतीचा शब्दप्रयोग कोण करतं? ज्यांचं अवस्था अशी होते, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था माननीय उद्धव ठाकरे साहेबांची झालेली आहे. त्यांच्या काळात सुद्धा संकट आली, त्यांच्या काळात सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची. 2 हेक्टरचं क्षेत्र मर्यादा 3 हेक्टर करायचा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना का घेतला नाही? याचं जर उत्तर द्या ना मला आधी. जी व्यक्ती शिंदे साहेबांच्या सारखी शेतकऱ्याच्या बाबतीतला निर्णय हा एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट आपण मर्यादा केली, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. म्हणजे हे जे शिंदे साहेब चांगलं करतायत, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं फील्डवर पाहणी करतायत. स्वतः वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा राज्यस्तरावरचा सगळा आढावा घेत आहेत, उपाययोजना बाबतीत आदेश देत आहेत. एवढ्या सगळ्या बाजूवर सरकार काम करतं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं सतत या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष आहे. कसं आहे, माननीय शिंदे साहेबांना शेजारच्या राज्यामध्ये आग्रहानं तिथल्या पक्षांनी बोलवलं. महायुती आमची आहे, महायुतीमध्ये आमचा एक घटक पक्ष आहे आणि महायुतीतल्या तिथल्या नेत्यांनी, तिथल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तिथे यावेत, त्याच्यामुळे गेलेले आहेत, एका दिवसासाठी गेलेत. पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मला नम्रपणानं विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, पिकांचं नुकसान झालं, त्यावेळी किती दिवसानंतर तुम्ही गेला तिथं पाहणी करायला? त्यावेळी सुद्धा तुमचे मंत्रीच अगोदर त्या ठिकाणी गेले होते, तुमचे स्थानिक आमदारच त्या ठिकाणी गेले होते. असं नाही की आज अतिवृष्टी झाली तात्काळ उद्धव ठाकरे साहेब गेले. आज सुद्धा मी मगाशी ऐकलं आता 5-6 जिल्ह्यात नुकसान झाले विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, आणि काय सांगतायत, 1 दिवसाचा दौरा माननीय उद्धव ठाकरे साहेब नुकसानीची पाहणी करायचा करणार. आता 4-4, 5-5 जिल्ह्यात 1 दिवसात काय पाहणी करणार उद्धव ठाकरे साहेब? त्यामुळं आधी आपण स्वतःचं बघा, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हे तुमचे जे सल्लागार आहेत साहेब तुम्हाला सांगणार आहेत त्यांचं ऐकून फारसं तुम्ही म्हणजे त्यांचं फारसं ऐकू नये, कारण जे तुम्हाला सांगतायत त्यांच्यामुळंच ही अवस्था पक्षाची आज झालेली. मी लहान आहे, आपल्याला बोलण्या एवढा मी मोठा नाही, परंतु जेव्हा आमचे नेते माननीय शिंदे साहेबांच्या बद्दल तुम्ही अशा पद्धतीचा शब्द वापरता की जो आम्ही बोलू सुद्धा शकत नाही, त्यामुळे साहजिकच शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल असा शब्द तुम्ही वापरला तर तुमच्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेनं आम्हाला सुद्धा बोलावं लागेल. हे नाईलाज म्हणून मला या ठिकाणी सांगावं लागते. ओके, नाही पहिला मराठी संपू दे, मग पहिलं मराठी संपू दे. थोडं मला लाईट कमी करता का हो समोरचा? मुख्यमंत्री असतील, पंतप्रधानांना असतील, आंतरराज्यात प्रचार करायला, रेवणी फिरवायला वेळ आहे. मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार आहात? उद्धव ठाकरे मी दिलं त्याचं उत्तर. आता मुख्यमंत्र्यांच्या वतीनं 3 मंत्री फील्डवर आहेत. माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मान्य अजितदादा स्वतः त्याचा आढावा घेत आहेत आणि एका दिवसासाठी सीएम साहेब गेले. तो सीएम साहेब आज संध्याकाळी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहे ना. आणि मी एवढंच सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची मागची 1.5-2 वर्षाची कामाची पद्धत बघितली तर शेतकऱ्याच्या मदतीला धावून जाणारा नेता महाराष्ट्रात कोण असेल तर ते माननीय शिंदे साहेब आहेत. हे शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ह्या 1.5 वर्षामध्ये. त्यामुळं केवळ 4 भिंतीच्या आत बसायचं, माध्यमांसमोर काहीतरी बोलायचं, 4-5 जिल्ह्यांचा दौरा 1 दिवसाचा करतो म्हणायचं आणि मग परत प्रत्यक्ष काही करायचं नाही,
अशी भूमिका शिंदे साहेबांची नाही. माननीय शिंदे साहेब हे सतत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणूनच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शिंदे साहेबांचं काम हे निश्चितपणानं त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात की तिकडे प्रचार केला जातोय 450 मध्ये सिलेंडर दिला जाईल. कोण म्हणते? उद्धव ठाकरे असे म्हणतात की तिकडे प्रचार केला जातोय निवडणुकांमध्ये की 450 रुपयामध्ये सिलेंडर दिला, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती का नाही दोन्ही सरकार असताना? या बाबतीत केंद्र सरकारचा हा विषय आहे. केंद्र सरकार या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. पण मग समजा आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात, आपण याच्या बाबतीतला काय निर्णय घेतला? आपण याच्या बाबतीतलं काय, आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं त्यातला काय वाटा उचलून गृहिणींना काही सवलत देण्याचा प्रयत्न केला का? त्यामुळं आधी आपण काय केले 2.5 वर्षामध्ये ते बघा आणि मग इतर राज्यांची तुलना करा. एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी होते, घरी नेणाऱ्यांपैकी नव्हते, असं विधान आहे ते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना केलं. आणि आता याच्या बाबतीत राणे साहेबांना काय माहिती असेल मला माहित नाही, राणे साहेब कुठल्या अर्थानं बोललेत, परंतु याच्या बाबतीत मी काय भाष्य करावं एवढा काही मी मोठा नाही, त्यामुळे याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही. सर, पण त्यांनी असं वक्तव्य केलंय की एकनाथ शिंदे हे पाकिट पोहोचवणाऱ्यांपैकी होते, ते पाकिट घरी घेऊन जात नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केलाय की एकनाथ शिंदे यांना पाकिट कुठून यायचं हे त्यांना विचारा म्हणून. दानवेना म्हणावं, अंबादासजी दानवेना, तुम्ही त्यावेळी खूप दूर होता. जी काय माननीय नारायण राणे साहेब सांगतायत त्याप्रमाणे मला आठवतंय की मागं एकदा कुठंतरी एका भाषणामध्ये एका वरिष्ठ आमच्या नेत्यांनी शिवसेनेचे सांगितलं होतं की खोके नाही तर फ्रीज भरून कुठं काय जात होतं हे सांगायची वेळ आमच्यावर आणू नका. त्यामुळं आता परत जर अशा पद्धतीचं काही वक्तव्य केलं गेलं तर कुठले फ्रीज होते, किती थंड राहणारं साहित्य त्या फ्रीजमध्ये होतं, किती काळ टिकणारं साहित्य त्या फ्रीजमध्ये राहत होतं, ह्या सगळ्या गोष्टी कालांतरानं आम्हाला उघड कराव्या लागतील. सर, पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आरोप आता राष्ट्रवादीवरती केलाय की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला साथ दिली नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहिला, असं थेट आरोप त्यांचा आहे. हे बघा, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री होते आणि माननीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय चर्चा झाली होती, त्यावेळीचं आरक्षण ते काय देऊ शकले नाहीत, हे खरं त्या दोघांनी सांगावं लागलं. आता पृथ्वीराज चव्हाण बाबा काय म्हणतायत की अजितदादांनी त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं नाही. आता दादानी याच्यावर सांगावं लागेल की पृथ्वीराज चव्हाण काय म्हणत होते आणि दादा त्यावेळी काय म्हणत होते. त्यामुळे ह्या दोघांच्या मधला हा विषय आहे, हे आम्हाला माहित असल्याचं कारण नाही, कारण त्यावेळी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो. आम्ही विरोध. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.